नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025। त्या पदासाठी 4,500 पोस्ट आहेत। तर त्या कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि त्यासाठी एज क्रायटेरिया वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार। चला तर बघूया। या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती, तर या बँकेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 4,500 जागा आहेत। तर त्यामध्ये त्यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे ग्रॅज्युएशन लागणार आहे कोणत्याही शाखेतील। त्यासाठी वय असणार आहे 31/5/2000 रोजी। त्याचं वय, त्या कॅन्डिडेटचं वय पाहिजे 20 ते 28 वर्ष आणि 18 ते 30 वर्ष। अशा प्रकारे या पदासाठी एज क्रायटेरिया आहे। त्यासाठी आपल्याला फी आहे जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यासाठी 800 प्लस जीएसटी असणार आहे 18%। त्यानंतर एससी एसटी साठी असणार आहे 600 प्लस 18%। त्यानंतर आहे पीडब्ल्यूडी साठी 400 प्लस जीएसटी, महिला व इतर कॅन्डिडेट साठी 600 प्लस जीएसटी। अशा प्रकारे आपल्याला फी असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे मुलाखत। यासाठी मुलाखत नाही, नोकरीचं ठिकाण आहे पूर्ण भारत। त्यानंतर हा फॉर्म आहे तो ऑनलाईन असल्यामुळे त्यासाठी अर्जाचा पत्ता नाही। त्यानंतर त्यासाठी प्रतिमाह 15,000 रुपये तुम्हाला पेमेंट स्केल या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढे आहे या भरतीची निवड प्रक्रिया कशी असणार आहे। पहिला आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे, कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे। त्यामध्ये स्थानिक भाषेची चाचणी असणार आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे, कर्नाटकात राहत असेल तर कन्नड भाषा आली पाहिजे। त्यानंतर कागदपत्राची पडताळणी होणार आहे आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे। अशा प्रकारे निवड प्रक्रिया तुम्हाला होणार आहे। त्यानंतर पुढचा आहे परीक्षेची माहिती। परीक्षेची माहिती गणित, बुद्धिमत्ता, संगणक, इंग्रजी या सर्व विषयावरती तुम्हाला काय केले जाईल, प्रश्न विचारले जातील। त्यामध्ये 100 मार्काची परीक्षा असणार आहे, 100 गुण असणार आहे। त्यानंतर रिटेल, ॲसेट, गुंतवणूक, विमा उत्पादने यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। तर या भरतीची सुरुवातीची तारीख आहे 1/6 ला ही फॉर्म चालू झालेले आहेत। त्यानंतर शेवटची तारीख आहे 23/6/2025 रोजी आणि परीक्षा त्याची होणार आहे जुलै 2025 रोजी। त्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला अर्जाची लिंक दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व पीडीएफ जाहिरातीची दिलेली आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे, 10वीचं मार्क लिस्ट, 12वीचं मार्क लिस्ट, कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे दोन्ही लागणार आहे। आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, फोटो, सही आणि मोबाईल आणि ईमेल एवढ्या गोष्टी तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे। तर अशा प्रकारे आपण या भरतीची माहिती आज बघितलेली आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन भरतीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।